नमस्ते शेतकरी बांधवांनो. आज आपला ऊस इथला कारखान्याला जो तुटून गेलेला आहे. आपल्या या 2 एकरामध्ये कमीत कमी 120 टन ऊस आपला ऊस कारखान्याला गेलेला आहे. तरी आज आपण इथं नवीन ठिबक करत आहे ऊसासाठी आपल्या, आणि ती ठिबकसाठी आपण नवीन एक जुगाड केलेला आहे. जेव्हा आपण ठिबक तयार करतो आणि ठिबक पूर्ण रानात हाताळली जाते, तेव्हा या ठिबकला एंडकॅप म्हणून आपण काय करतो, तर एंडकॅप म्हणून आपण पर्याय करतो किंवा गाठ मारतो. या अशा पद्धतीने आपण करत असतो. ती पद्धत आपण सोडून देऊन हे आपण बघा, हे ठिबकचं बारीक 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 तुकडे तयार केलेले आहेत आणि याचंच आपण एंडकॅप तयार केलेलं आहे. ते कसं, तर हे आता आपण बघूया. ही ठिबक आहे. आता आम्ही तिकडे एक सबलेन टाकलेलं आहे, इकडे एक सबलेन टाकलेलं आहे. इथं मध्ये आपण कट करायचा असतो, पण आम्ही कट केलेलं नाही. तिथंच आपण जुगाड करून एक पद्धत नवीन केलेली आहे. इकडनं थोडं ओढून घ्यायचं, इकडनं थोडं ओढून घ्यायचं, आणि जे आपण तुकडा काढलेला आहे, हा तुकडा आहे ना, अशा पद्धतीनं आपण हे एंडकॅप तयार केलेला आहे. हे एंडकॅप आपलं तयार झालेलं आहे. आधी पाण्याचं किती प्रेशर, या साईडचं पाणी आलं तर इथून इकडेच पडणार, आणि या साईडचं पाणी आलं तर इथून इकडेच पडणार. या वालचं पाणी फक्त इथवर पडणार आणि या वालचं पाणी इथवर पडणार. यासाठी आपल्याला मध्ये या ठिबकचा कट करावा लागलेला नाही. हे असं आपलं एंडकॅप तयार झालेलं आहे. आणि जर आपल्याला हे काढायचं असेल तरी असं आपण काढून ठिबक आहे असे पण करू शकतो. नमस्कार.